नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून छान खुसखुशीत बिस्किट बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी बारीक रवा, खोबरं घेतलंय, पाव वाटी, हे ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरी चालेल। ही अर्धी वाटी पिठी साखर आहे, दूध आहे पीठ मळायला, तूप पाव वाटी आणि ही थोडीशी आपली नेहमीची साखर घ्यायची। हे बघा, हे आपण आता सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचंय। 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, 1 वाटी बारीक रवा, हे खोबरं घेतले मी पाव वाटी, हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण ह्याचा एक छान फ्लेवर येतो। पिठी साखर घालूया अर्धी वाटी, ही थोडीशी नेहमीची आपली साखर घालायची, अगदी पिंच मीठ घालायचं। यामध्ये आपण हे आता पाव वाटी तूप घालूया, साजूक तूप घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, हे सगळं आपण नीट मिक्स करून घेतलंय। तूप पूर्ण रव्याला पिठाला सगळं नीट चोळून घ्यायचंय आणि आता दूध घालायचं। हळूहळू पाणी घातलं तरीही चालेल दुधाने, आणि छान खमंग होतात बिस्किट। हळूहळू घालायचं, जास्त पातळ करायचं नाही आपल्याला पीठ। हे बघा, हे असं पीठ मळायचं आपल्याला, कारण आता रवा भिजला की अजूनही ते थोडं घट्ट होणार आहे, त्यामुळे सुरुवातीलाच अगदी घट्ट मळायचं नाही पीठ। हे बघा, मी इथे अर्धा कपच दूध घेतलं होतं, त्यातलं सुद्धा अर्धाच लागले आपल्याला, म्हणजे टोटल पाव कप दूध लागलं। कारण ही आपण जी पिठी साखर घातली आहे त्यामुळे ती विरघळते आणि मग जास्त दूध किंवा पाणी आपल्याला घालावं लागत नाही। आता हे 10 मिनिटं आपण असं झाकून ठेवायचे आणि मग बिस्किट करायला घ्यायची। 10 मिनिटं झालेली आहे, आपलं पीठ छान भिजलंय। हे आता परत थोडं मळून घेऊया। याचे 2 भाग करायचे, व्यवस्थित असं मळून घ्यायचे आपल्याला। याचा असा रोल करायचा, सगळीकडे सारखाच असा रोल करायचा। आणि आपण ह्याला आता सुरीने सारखे भाग करायचे। हे पीठ थोडं फुटतं, कारण त्यात मध्ये आपण रवा घातलेला आहे। हे थोडं हाताने असं सरळ करून घ्यायचं, हे असं व्यवस्थित जरा सारखा शेप द्यायचा। हे बघा, इथे तेल तापत ठेवलेलं आहे। तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही, एकदम मीडियम, म्हणजे अगदी टाकल्याबरोबर अगदी हलकेच बुडबुडे येतील असं तेल तापवायचे आपल्याला, नाहीतर मग लगेच बिस्किट लाल होतात आणि आतून कच्ची राहतात। आता तेल मीडियम तापलेलं आहे, आपण आता बिस्किट सोडूया त्यामध्ये। हे बघा, अगदी हलकेच बुडबुडे येतील असं तेल तापवायचे आणि लगेचच ह्याला चमचा लावायचा नाही, थोडा वेळ होऊ द्यायचं, नाही तर तेलातच पूर्ण कुस्करायची शक्यता असते। गॅस अगदी बारीकच ठेवायचा आहे, मंद आचेवर व्यवस्थित होऊ द्यायचे बिस्किट। हे बघा, आता छान रंग यायला लागले, आपण आता यांना पलटी करूया अगदी सावकाश। वाव, हे बघा, आता दुसऱ्या बाजूने हे सुद्धा ह्याला छान रंग आलेला आहे, काढून घेऊया। पूर्ण प्रोसेस ही अगदी मंद गॅसवरच करायची आहे, नाहीतर बिस्किट आतून कच्ची राहणार। याला तुम्ही वेगळा शेप सुद्धा देऊ शकता, किंवा वर काही डिझाईन करायची असेल तरी सुद्धा केली
तर छान दिसेल। अतिशय सुंदर रंग आलेला आहे आणि छान भाजली गेलेली आहेत। ही बघा आपली गव्हाची बिस्किट तयार आहेत। एकदम खमंग आणि खुसखुशीत झाली आहेत आणि अजिबात तेल आलेलं नाहीये जास्तीचं। हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते। मस्त खुसखुशीत झालेली आहेत आतून, अतिशय छान आहेत। तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।